स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपला डे 4. काही तांत्रिक अडचणीमुळे काल झूमचा एक इश्यू आला होता, त्याच्यामुळे आपण कनेक्ट होऊ शकलो नाही. आय एम सॉरी फॉर दॅट की काल तुम्हाला कदाचित वाट बघावी लागली असेल. बट आज आपण नव्या ऊर्जांनी व्हॉट इज रेकी, रेकी आपल्या जीवनात कशा पद्धतीने सकारात्मकता आणते, या सर्व विषयांना आपण समजून घेऊन या दिव्य रेकी शक्तीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंदासाठी करू शकणार आहे. तर सर्वप्रथम रेकी बद्दल असलेले गैरसमज दूर करणं गरजेचं आहे, कारण कुठल्याही सकारात्मक ऊर्जेला आपल्याला आत्मसात करायचं असेल तर पहिले पॉझिटिव्हिटी किंवा ती काय ऊर्जा आहे हे माहिती पाहिजे. तर आपल्याला बघा, एक रेकी शब्द तुम्ही ऐकला असेल की रेकी करून कुठंतरी अपहरण झालंय किंवा एखाद्याचा खून झालाय. कोणी कोणी ऐकलाय? टीव्हीवर, न्यूजवर तुम्ही या गोष्टी ऐकलेल्या आहे. सगळ्यात पहिले त्या रेकीशी आपला काहीही संबंध नाही, लिहून ठेवून द्या. ठीक आहे? त्या रेकीशी आपला काही संबंध नाही. आता का बरं संबंध नाही? कारण ती जी रेखी ऊर्जा आहे, ती रेखी ऊर्जा म्हणजे नेमकं काय? तर ती रेखी म्हणजे एखादा, समजा मला एक फॅक्टरी टाकायची आहे. काय टाकायचं आहे? एक फॅक्टरी टाकायची आहे आणि ती फॅक्टरी टाकायसाठी मी जागा पाहीन पहिले. मग त्या जागेवर मला कच्चा माल उपलब्ध होईल का? मला लेबर उपलब्ध होईल का? मला पाहिजे असल्यास हे परीक्षण करणं म्हणजे रेकी करणं. हे तसंच जसं मी फॅक्टरीसाठी बघणार, तसंच एखाद्याचं अपहरण कोणाला करायचं आहे तर तो किती वाजता येतो, किती वाजता उठतो, कुठं कुठं जातो, हे परीक्षण करणं म्हणजे रेकी. आता आपण ती रेकी शिकत आहे का? नाही. आपण जी रेकी शिकतोय तिला आपण आता कुठे शोधू? गुगलवर. आपल्या रेकीची स्पेलिंग आहे REIKI. ठीक आहे? आता तुमच्या समोर मी गुगल बाबाला उघडते, कारण आपल्याला काही समजलं नाही तर आपण कुठे जात असतो? गुगल बाबावर जात असतो. आता तुमच्या समोर मी गुगल बाबाला ओपन करत आहे आणि गुगल बाबावर जाऊन त्याला इथे विचारते, REIKI, रेकी इन हॉस्पिटल. तुम्ही पण तुमच्या गुगल बाबाला विचारू शकता, रेकी इन हॉस्पिटल. असं मी गुगल बाबावर टाकलं आणि मी इमेजेस सिलेक्ट केल्या. तर तुमच्या स्क्रीनवर इमेजेस दिसत आहे का? काहीतरी सोनार मॅडम हात दाखवा, मला दिसत आहे का इमेजेस दवाखान्याच्या? आता या इमेजेस नुसार आपल्याला काय कळतंय की काही लोक आहेत जे पेशंटला स्पर्शाच्या माध्यमातून काहीतरी उपचार करून राहिलेले आहेत. ठीक आहे? या इमेजेस मध्ये आपल्याला काय मिळतं की काही लोक पेशंटवर उपचार करून राहिले आणि मोस्ट ऑफ द तुम्हाला इमेजेस हॉस्पिटलच्या दिसत आहेत. ठीक आहे? डॉक्टर्स लोक हिलिंग करत आहेत. आता ऑल जेव्हा आपण केलं हॉस्पिटल इन मराठी, आपण असं सर्च केलं, ऑलवर गेलो, तर इथे काय येत आहे? इथे लिहिलेलं आहे, रेकी ही जपानी ऊर्जा पद्धती आहे, एक एनर्जी हिलिंग आहे, जी रुग्णालयात प्रामुख्याने पूरक थेरपी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी थेरपी म्हणून वापरली जाते. हे पाम हिलिंग म्हणजे आपल्या हातातनं किंवा हँड हिलिंग, पाम हिलिंग म्हणजे हातांच्या हिलिंगद्वारे रुग्णाला आराम देते, शारीरिक भावनिक उपचारांना प्रोत्साहन देते असे मानले जाते. आधुनिक औषधांना पर्याय म्हणून नाही, तर तणाव कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ठीक आहे? तर याचा अर्थ काय आहे की रेकी जर हॉस्पिटलमध्ये वापरली जात असेल तर कुठेतरी सगळ्यात पहिली गोष्ट लोकांच्या मनामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती दूर करण्यासाठी रेकी कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा देत नाही. क्लिअर झालं? क्लिअर झालं असेल तर क्लिअर टाईप करा, सी टाईप करा चॅट बॉक्समध्ये, की ज्यांनाही क्लिअर झालं की जी ऊर्जा, कारण आपण ज्या ऊर्जेला शिकणार आहे तिच्याबद्दल मनामध्ये जर शंका असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळू शकणार नाही प्रॉपर. तर रेकी काय आहे? जपानी चिकित्सा पद्धती आहे जी हॉस्पिटलमध्ये, फक्त जपानच नाही तर अमेरिका, रशिया, इंग्लंड, चीन अशा अनेक देशांमध्ये हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. ठीक आहे? पण आता तुम्ही म्हणाल की मग भारतामध्ये का नाही वापरली जात? त्याचं पण कारण सांगते. भारतामध्ये लोक कपड्यांचे कलर बदलतात, दाढी वाढवतात. सर्वसामान्य माणसासारखं जर रेकी साधक वागणार नाही तर लोक त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील? आता मी साधी एक प्रोटेक्शनसाठी एक माळ धारण केली तरी लोक हात लावून पाहतात कशाची आहे. भारतामध्ये ही मानसिकता आहे. बरोबर की नाही? नेमका कोणता मनी वापरलाय?
कळत तर नाही हात लावल्यावर कोणता आहे, पण तरी लोकांची मानसिकता या पद्धतीची असते, बरोबर की नाही. साधारणतः म्हणून भारतामध्ये ही रेखी ऊर्जा सायंटिफिकली आपण लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणून, म्हणजे एव्हिडन्स, लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून जेव्हा याच्या रेखीसाठी मान्यता प्राप्तीचा प्रस्ताव पाठवला गेला तर तो लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून अस्वीकारणीय झाला. अजूनही आमचे प्रयत्न चालू आहे की रेखीला मान्यता प्राप्त, जसं बाकी देशांमध्ये हॉस्पिटल सोबत वापरले जाते, पण त्याचा एक फायदा आहे. जर रेकीसाठी जर गव्हर्नमेंटचे काही रूल्स अँड रेग्युलेशन आले तर तुमच्यासारखा कुठलाही सर्वसाधारण व्यक्ती रेकी शिकू शकणार नाही. त्याला प्रॉपर एज्युकेशन थ्रू प्रॉपर नियम राहील. आज जी गोष्ट कोणीही शिकू शकतं, ज्याला वयाचं शिक्षणाचं काही बंधन नाही आहे, तिथे नियम लागतील आणि त्याला प्रॉपर क्वालिफाय केल्यानंतरच तो रेकी साधक बनेल. इसलिए नियम नहीं है तो सीख लो. कारण हे झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून. आधी कुणी पण ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशरची प्रॅक्टिस करत होतं, पण आता महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिल 2014 मध्ये स्थापित झाली आणि 2019 नंतर त्याच्यात तेच लोक प्रॅक्टिस करू शकतात जे महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिलचे मेंबर आहे. सो आय एम लिगल प्रॅक्टिशनर ऑफ महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ॲक्युपंक्चर, म्हणजे मी प्रॅक्टिस करू शकते. त्याच्यात मी आपण सुजोग आणि बाकीचे कोर्सेस आपण लॉन्च करू शकतो. आलं लक्षात. तर एक लक्षात घ्या की जोपर्यंत, म्हणून नियम नाहीये तोपर्यंत कोणी शिकू शकतं. आता तुम्ही फक्त स्वतःपुरतं शिकू शकाल नंतर कधी सुजोग शिकलात तर, पण प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला शासनाचं सर्टिफिकेट लागतं, त्याच्याशिवाय तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. बरोबर आहे, समजलं. तर त्याच्यामुळे रेकीचा सध्या रूल्स अँड रेग्युलेशन नाही, तर कोणीही रेकी ऊर्जेचा अभ्यास करू शकतो. मग आता प्रश्न पडला असेल रेकी काय आहे. तर रेकी हा एक जपानी शब्द आहे. याचं REI, रे म्हणजे सर्वव्यापी. REI, रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवनशक्ती. जी सर्वत्र व्याप्त असलेली जीवनशक्ती म्हणजेच प्राण ऊर्जा जी तुमच्या आणि माझ्यामध्ये अस्तित्वात आहे, या प्राण ऊर्जेला रेकी म्हटलं जातं. सर्वत्र व्याप्त असलेली जीवन ऊर्जा म्हणजे रेकी, जी सर्वत्र व्याप्त आहे. म्हणजे प्राणी असो मनुष्य असो प्रत्येकाला प्राण ऊर्जेची आवश्यकता आहे आणि ती प्राण ऊर्जा म्हणजे रेकी ऊर्जा आहे, जी सगळीकडेच व्याप्त आहे. एकच मिनिट. आता या रेकी ऊर्जेला जेव्हा आपण प्रॅक्टिस करायचा विचार करणार आहे, तर त्याच्यासाठी आता तुम्ही म्हणाल की खरंच काही ऊर्जा आहे का, त्यासाठी पहिले एक छोटंसं प्रॅक्टिकल करूया. दोन्ही हात रब करा सगळ्यांनी. पहिले समजून घेऊ खरोखर एनर्जी आहे का. स्लोली हात जवळ दूर करा. एक तुमच्या हातामध्ये एक एनर्जीचा बॉल तयार होईल. काहीतरी खिचाव, एक मॅग्नेटिक कंपन चालू होतील. हीच ती ऊर्जा आहे जी ऑलरेडी आपल्यामध्ये उपस्थित आहे. या क्लासमध्ये आपण शिकणाऱ्या या ऊर्जांना कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट करून आपण स्वतःचं किंवा इतरांचं स्पर्शाच्या माध्यमातून उपचार करू शकू. जाणवला असेल तर यस टाईप करा, वाय टाईप करा की तुम्हाला या ऊर्जांचं फ्लो जाणवला, हातामध्ये काहीतरी खिचाव जाणवला. ज्यांना नाही जमलं पहिल्या याच्यात त्यांनी परत एकदा हँडअप करून परत एकदा एक बॉल क्रिएट करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यस 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 यस. बघा मोस्ट ऑफ द सगळ्यांनाच जाणवलेली आहे. याच ऊर्जांना आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे. डिटेलमध्ये या ऊर्जांचा एक्सप्रेस देखील आपण घेणार आहोत. तर ही जी ऊर्जा आहे डॉक्टर मिकाउसी यांनी इन्व्हेंट केलेली आहे. कोणी इन्व्हेंट केलेली आहे. डॉक्टर मिकाउसी. रशियन याच ऊर्जेला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, चीनी याला ची म्हणतात, इंग्लंड याला म्हणजे आणि भारतामध्ये याला प्राण ऊर्जा म्हणून ओळखली जाते. तर यांनी रेकी जी ऊर्जा जगामध्ये जी सगळीकडे वापरली जाते, आपण आताच गुगलवर सर्च करून बघितलं, तुम्ही परत देखील बघू शकता. तर डॉक्टर मिकाउसी, हा जो फोटो कोणाचा, डॉक्टर मिकाउसी. आता इथे काय लिहिलेला, रिडिस्कवर्ड ऑफ रेकी. का बरं रिडिस्कवर लिहिलेलं आहे. आता मला सांगा गायत्री सोनार मॅडम, अनम्यूट करा तुम्ही, म्हणजे मला एक पार्टनर लागतं ना बोलायसाठी, गप्पा करायला. ओके. हो बोला मॅडम. जेव्हा आपण खूप तणावात असतो, एखाद्या टेन्शन मध्ये आणि कोणीतरी मायेने डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, आपल्याला बरं वाटतं. हो मॅडम, खूप काय छान वाटतं. काय आहे त्यांच्या हातामध्ये. ऑलरेडी एक ऊर्जा आहे आपण मानू, ऊर्जा, मायेची ऊर्जा. याची ऊर्जा. त्याला रेकीला प्रेम ऊर्जाच म्हटलेला आहे, रेकीला हिलिंग ऊर्जाच हो म्हटलेलं आहे. हो. कितीही रडत असलं, आईने त्याला जवळ घेतलं आणि त्याला थोपटलं, काय आहे ते आईच्या हातात की ते रडणारं बाळ शांत होतं. मायेचीच ऊर्जा आहे.
लहान मुलांना म्हणजे मोठ्या व्यक्तींचे जेव्हा लहान मुलं पाया पडतात किंवा आपणही आपल्या मोठ्यांचे पाया पडतो, तर आपण ते आपल्या डोक्यावर हात ठेवतात. त्याच्यासोबत त्यांच्या बरोबर. सकारात्मक भावना विचारांच्या थ्रू किंवा शब्दांच्या थ्रू आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि म्हणून हो रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन, तुमच्या विचारांसोबत रेकी काम करते. हो बरोबर आहे. आता हो साधी गोष्ट, तर ही याचा अर्थ रेकी ऊर्जा आपल्याकडे आहे. भगवान हो कृष्णांनी कुबडेच्या पाठीवरून ती जी कुब्जा दासी होती तिच्या पाठीवरून हात हो फिरवला आणि तिचं हो कुबड नाहीसं केलं. काय फिरवला होता. काम केलं? स्पर्श चिकित्सेच्या ऊर्जेने. ठीक आहे सर. बरोबर आहे. प्रभू हो रामचंद्रांनी दगडाला स्पर्श करून अहिल्येला शापमुक्त केलं असं आपण ऐकतो. म्हणजे हो वाचण्यात आलेलं आहे, रामायणामध्ये असा उल्लेख आहे. मग याचा अर्थ काय आहे की स्पर्शाच्या माध्यमातून आपण आजही दुसऱ्यांचे दुखणे दूर करतोय. जसं रडणाऱ्या हो बाळाला आशीर्वादात शांत कर. सकारात्मक विचार पोहोचवणं किंवा एखाद्या तणावपूर्ण व्यक्तीला मायेचा आधार देणं, या सगळ्या गोष्टींना फक्त जपानी शब्द रेकी आहे, पण स्पर्शाची चिकित्सा मराठीत म्हणू शकतो आपण. हो स्पर्शाद्वारा केल्या जाणारा उपचार आपण म्हणू शकतो. म्हणजे ही ऊर्जा आपण अनंत काळापासून वापरत आलेलो आहे. आता रेकीचे 5 तत्व सांगितले गेलेले आहेत. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हे महत्वाचे आहे. ठीक आहे. आता पहिलं तत्व आहे, रेकी काय सांगते तुम्हाला? फक्त 24 तासात जीवन आहे असं समजायचं. कारण गेलेला दिवस म्हणजे यस्टरडे, जो तुम्ही किती तरी त्याच्याकडे साऊ माझं काही कमी शांत बस. आठवणी आहे आणि जे आपण कधी बदलू शकत नाही. दॅट वॉज यस्टरडे. येणारा दिवस टुमारो म्हणजे उद्या, त्याचं तुम्ही आता कितीही प्लॅनिंग केलं तरी देखील ऍज इट इज तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीने बदलू शकत नाही. मीन्स बरोबर आहे. उद्या झाला. मग ऍक्च्युअल हम्म. जीवन कुठे आहे? तर ओनली फॉर टुडे, आज मध्ये जीवन आहे. आतमध्ये कसं जीवन आहे. जगायचंय, काय जगायचं, हे जीवन तुमच्याकडे कुठे आहे? फक्त आज आज मध्ये. आज मध्ये. बरोबर आहे. मग हो आजच्या दिवसाला कसं जगायचं, यासाठी रेकी ज्यांनी रिडिस्कवर केली, आपण इतिहास समजून घेणार आहे रेकीचा, तर डॉक्टर मिकॉसींनी या आजच्या दिवसाला कसं जगायचं यासाठी एक काही 5 नियम दिलेले आहे. म्हणजे त्यांनी तर पहिले सांगितलं जीवन आज में जिओ, क्योंकि आज जर चांगलं जगलो आपण, का त्यांनी म्हटलं आज जर आपण चांगलं जगलो तर पाचच्या आठवणी चांगल्याच बनणार आहे. वा, हो मला कालचा दिवस छान गेला. बरोबर आहे. पण आज जर मी चुकीचं वागले तर माझी आठवण पण चुकीची राहील आणि माझं भविष्यासाठी पण काही निर्मिती होणार नाही. बरोबर आहे. आता हो म्हणून काय करायचं? जीवन कुठे आहे? आजमध्ये. आज आज मध्ये. चांगल्या आठवणी, आज काम केलं, उद्या चांगलं भविष्य. तर जीवन ओनली फॉर टुडे आहे. म्हणून आज मध्ये जीवन जगायचं. मग आज त्यांनी पहिला नियम सांगितला, आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, करूंगी. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते सगळ्यांना. आता ती गोष्ट अशी आहे की एक सुंदर घर होतं. 2 गोष्टी सांगतो. एक सुंदर घर होतं, ज्यात पती, पत्नी, 2 मुलं, सोन्याचा संसार होता, स्वतःचं घर, सगळं काही चांगलं. आणि त्या घरातला एक सुंदर नियम होता, रोज रात्रीचं जेवण सोबत करायचं. सकाळच्या वेळा वेगवेगळ्या होत्या. एक दिवस असाच ती व्यक्ती घरी आली. पत्नीने ठरलेल्या वेळेनुसार ताट वाढलं. सगळे 4ही लोक जेवायला बसले. आणि पतीने म्हटलं, मूर्ख आहे का? तुला साधं भाजीत तिखट मीठ काय कमी जास्त झालं होतं? रिअल स्टोरी सांगते. आणि त्यांनी पत्नीवर ओरडा केला. आता मे बी त्या माणसाचं ऑफिसमध्ये काही बिनसलं असेल, तो राग असेल. पत्नी दिवसभर घरी काम करून थकलेली असेल, तिने पण उलट उत्तर दिलं की मी दिवसभर तुमच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी एवढी मरमर करते आणि तुम्ही या पद्धतीने मला बोलताय. पतीला राग अजून आला की उलट उत्तर पत्नी देते. त्याने हातचं ताट भिरकावलं आणि 2 मिनिटात पतीने पत्नीचा गळा आवळला. जेव्हा त्या राग बापरे. नावाच्या गोष्टीतून पती बाहेर आला, तोपर्यंत पत्नी गतप्राण झालेली होती. स्वतः भानावर येऊन पोलिसांना फोन केला, तोपर्यंत एक कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. पत्नी देवाच्या घरी, पती नक्कीच जेल आणि 2 मुलं अनाथ. आता इथे
एका प्रश्नाचं उत्तर द्या की खरोखर त्या माणसामध्ये खुनी प्रवृत्ती होती की त्या वर्तमानाच्या क्षणामध्ये त्याला राग अनावर झाला नाही म्हणून त्याच्या हातून हे कृत्य घडलं. काय कारण होतं? काय वाटतं गायत्री मॅडम? रागच अनावर झाला मॅडम. राग अनावर झाला म्हणजे त्या व्यक्तीची प्रवृत्ती नव्हती. दुसरं नाही. दुसरी अजून एक स्टोरी सांगते. ही पहिली रिअल स्टोरी, तर दुसरी स्टोरी आहे. एक समजा नर्सरीचा मुलगा आहे, नर्सरी पहिलीचा. तो जेव्हा शाळेतून येतो तेव्हा घरी आल्यावर कोणाला शोधतो? घरी आल्यावर कोणाला शोधेल? आईला. पक्क ना? छान. तसं हो. मुलगा एक दिवस शाळेतनं आला आणि आईला बॅग फेकली हॉलमध्ये आणि त्याला माहितीये की यावेळेस आपले किचन मध्ये असते म्हणून तो धावत किचनकडे गेला आई आई करत. त्याच दिवशी त्या आईनी नवीन कपांचा बोनचायना कपांचा सेट आणून डायनिंगवर काढून ठेवला होता. आता ते मुलाला माहिती नव्हतं. आई त्यावेळेस किचनमध्ये भांडी घासत होती आणि आईच्या हातामध्ये सांडशी होती. मुलगा धावत आला आणि त्याचा त्या कपांना धक्का लागला. आईला फक्त कप फुटल्याचा आवाज आला. आईने हातातली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावली आणि ती सांडशी मुलाच्या एका डोळ्यात जाऊन बसली आणि त्या मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. विचार करा, या जगात घडलेले प्रत्येक असे अपघात हे रागातनं घडले. एखादा नॉर्मल घराकडे 100% लक्ष देणारा व्यक्ती कुणी सुद्धा बनलाय किंवा खरंच त्या आईला आपल्या मुलाला कायमचं एका डोळ्याचं अंधत्व द्यायचं होतं का? पण नाही. रागामुळेच झाला. ती त्या वर्तमानाच्या क्षणामध्ये रागाला महत्व दिलं त्या मुलांपेक्षा. म्हणून मी नेहमी सांगते, व्यक्ती महत्वाच्या असेल तर चुका विसरा आणि चुकांना द्यायचं असेल तर व्यक्तीला विसरण्याची तयारी ठेवा. योग्य काय आहे ते तुमचा निर्णय आहे. मग बरोबर आहे. पछतावा करून काहीच होत नाही. आणि म्हणून या दोन गोष्टींवरनं सोल्युशन हे सांगते. राग अनावर झाला तर कट 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 डिलीट 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 म्हणून नाभीपासनं त्या ऊर्जांना डिस्कनेक्ट करा. पहिला उपाय. दुसरा उपाय हा आहे की जर असा राग आला तर एक आपल्या घरी अदृश्य एखादं झाड ठरवून घ्या. जे लोक वर्किंगसाठी बाहेर निघतात, जो काही तुमच्या घरातला ताण आहे तो त्या झोळीवर टाकून निघा. की घरातली ऊर्जा तुम्ही ऑफिसला जाताना सोबत नेणार नाही, कामावर जाताना सोबत नेणार नाही. आणि ऑफिसच्या बाहेर एखादं असं झाड की तिथली ऊर्जा घरपर्यंत येणार नाही. कारण त्या व्यक्तीने बाहेरचा ऑफिसचा ताण घरात आणला होता आणि त्या बरोबर आहे. व्यक्तीच्या डोक्यात तो राग काहीतरी डोक्यात चालू असेल, त्याच्यात कपफट फुटायचा आवाज आणि सांडशी भिरकवल्या गेली. अशा कितीतरी गोष्टी लोकांच्या जीवनात घटत असतात. आपण रोज पेपरला वाचतो, न्यूजमध्ये बघत असतो. तर प्लॅन नसतात या सगळ्याच गोष्टी. त्या वर्तमानाच्या स्थितीमध्ये त्यांचा मानसिक जे काही डॅमेज असतो त्या डॅमेजची प्रतिक्रिया म्हणजे ती घटना असते. आणि म्हणून किती लोक आज रेखीचं पहिलं तत्व, फक्त आज मध्ये जीवन आहे आणि आजच्या दिवस मी राग करणार नाही. कोण डिसाईड करतोय? ठरवून टाका, आजच्या दिवस आम्ही राग करणार करणार नाही. नाही. दुसरा रेखीचा नियम डॉक्टर मिकाउस यांनी सांगितला आहे आणि तो हा आहे, आज मी चिंता करणार नाही. नाही. आता तुम्ही कितीही चिंता केली, तुमच्या घरात कितीही प्रॉब्लेम असला, जीवनात कितीही प्रॉब्लेम असला, तुमचं चिंता केल्याने तो सॉल्व्ह होणार आहे का? आणि नाही. का तो प्रॉब्लेम तुमचा चिंता केल्याने सॉल्व्ह होऊ शकणार नाही, मग त्या गोष्टीची चिंता करणं कितपत योग्य आहे? म्हणून दुसरं प्रॉमिस, आज मी चिंता बरोबर आहे. नाही. करणार नाही. आणि तिसरं, आज मैं अपने पर हुई आशीर्वादों की गिनती करूंगा. म्हणजे काय? आता एक लक्षात घ्या की आपण खूप भाग्यशाली आहे पण आपल्याला माहितीच नाहीये. जसं मी आता गायत्री मॅडमचाच माईक ऑन आहे आणि कदाचित डे 1 डे 2 चं सेशन तुम्ही अटेंड केलं माहिती नाही. पण जर मी तुम्हाला म्हंटल की माझ्याकडे 5 करोडची ऑफर आहे आणि त्याच्यासाठी हो. मला तुमचं दोन्ही डोळे पाहिजे, द्याल का? नाही. एक डोळा द्याल का? नाही. बरोबर आहे. एक हात
बरोबर. एक हात द्याल, नाही. एक पाय, नाही. म्हणजे 5. नाही. जर आपण विचार केला, आपल्या शरीराच्या प्रत्येक ऑर्गनची जर आपण किंमत काढली, तर अब्ज रुपयाचं शरीर आहे, ज्याला पैशामध्ये आपण तोलूच शकत नाही. पण आपण सगळ्यात जास्ती हेळसांड करतो याचीच. यालाच दुःखात ठेवणार, यालाच उपास करणार आणि यालाच अनारोग्याच्या काय याच्यात आपली दिनचर्या एवढी बिघडलेली असते की आपण या शरीरावरच अन्याय करतो आणि शरीरालाच नकारात्मकतेमध्ये ढकलत जातो. एक लक्षात घ्या, जसं म्हटलं ना की जर मला आत्ता काही झालं तर 4 तासात 5 तासात माझ्या घरचे लोक आपल्या ज्या काही धर्मसंस्कृती आहे त्याच्यानुसार पोचून मोकळे होतील. बरोबर आहे. मग हो. 13 दिवस ताज्या फुलांचा हार आणि मग एक परमनंट सुकलेला आर्टिफिशियल हार. बरोबर आहे. इसके पलीकडे याच्या पलीकडे जीवन नाहीये ना. मग मला हे सांगा की एका क्षणाचाही भरोसा नसलेल्या आयुष्याला, ज्याला आपण क्षणभंगूर म्हणतो, मग आपल्याजवळ खरं धन आहे ते म्हणजे ही चालू असलेला श्वास. आणि या चालू असलेल्या श्वासांमध्ये खरंच तुम्हाला कुणाबद्दल राग, कुणाबद्दल द्वेष, कुणाबद्दल ईर्ष्या करायला वेळ आहे का? की प्रत्येक क्षण स्वतःच्या जीवनाला आनंदी करण्यासाठी, जीवनाच्या आनंदाला मल्टिपल करण्यासाठी काम करायचंय. पण आपण काय करतो? मेरे जिंदगी में कितना गम है, त्याच्याचकडे फोकस करतो. अरे पण त्यांनी तुम्हाला दिले आहे ना 2 हात, 2 पाय, माझ्या डोळ्यांनी मला बघता येतं, कानांनी ऐकता येतं, माझं नाक श्वास घेत आहे, माझे हात कार्यक्षम आहे, मी कुणावर निर्भर नाहीये. आजपासून जर तुम्ही तो दृष्टिकोन ठेवला आणि त्या ईश्वराला थँक्यू म्हणायला सुरुवात केलं कि हे देवा, हे ईश्वरा, तुम्हाला किती भरभरून दिलेलं आहे. आज जब भी आप मंदिर जाते हो ना, तर माझ्या जीवनात किती दुःख आहे असं सांगतो नाही. थँक्यू देवा की तू मला डोळ्यांनी हे सुंदर जग बघायला दिलं. एकदा देवाला म्हणून तर बघा. या कानांनी मी सुंदर आवाज ऐकू शकतो, तोंडाने बोलू शकतो. थँक्यू माझे हे हात काम करतात आहे आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माझे हातपाय आणि शरीराचा प्रत्येक ऑर्गन असाच कार्यक्षम राहू दे, असं कधीतरी म्हटलंय का आपण देवाला? आजच नाही. चालू करतो. कारण पेरणी करायची आहे. कशाची करायची आपल्याला? जे आपल्याला पाहिजे. जर शेवटच्या श्वासापर्यंत आरोग्यमय संपन्न जीवन जगायचं असेल तर पेरणी पण त्याचीच करायची असेल. मान्य आहे, थोडेसे एखाद्या वेळेस गुडघे दुखत असतील, एखाद्या वेळेस हात दुखत असेल, कधी कधी पायऱ्या चढल्यावर श्वास भरून येत असेल, फिर भी हम करोडो लोगों से अच्छा जीवन जी रहे. कारण आज कित्येक लोक आहेत, डोळ्यांनी पाहू शकत नाही, कानांनी ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही, हातपाय अपंग आहे. फिर भी हम करोडो, आणि शरीर एकाएकी आजारी पडत नाही. तो तुम्हाला सिम्पटम्स देत असतो, पण आपण त्याला इग्नोरन्स 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 करत असतो. शरीरावर जेवढा अन्याय करतो ना आपण, कोणावरच नाही करत. म्हणजे जेवढा आपण स्वतःच्या म्हणतो कुटुंबावर प्रेम करतो, तुम्हाला माहितीये की तुमचं कुटुंबात असणं किती महत्वाचं आहे. पण तरी सगळ्यात पहिले महत्व कोणाला द्यायला पाहिजे? स्वतःला. सगळ्यात शेवटी महत्व येतं. शिळी भाजी उरली आहे का? येऊ दे माझ्या ताटात. Ignorance अजून माझी मीटिंग झाली नंतर बोलते मी. बरोबर की नाही? सो हो. जस्ट इग्नोरिंग युअर सेल्फ. तर हम्म. स्वतःच्या शरीराबद्दल, मॅडम तिच्याकडे लक्ष द्या, मी दुसऱ्यांना व्हॉलेंटिअर करते तोपर्यंत. तिकडे लक्ष. ठीक आहे, ओके. नयना मॅडम दिसून राहिले, त्यांना अनम्यूट करते. नयना मॅडम अनम्यूट करा. कसं आहे? ओके. तर दुसरा आपण बघितलं की रेकीचा, की आज के दिन आता थँक्यू म्हणायचं. तुमच्या आजूबाजूला रेकी काय म्हणते? तुम्हाला ग्रॅटिट्यूड शिकवते. प्रत्येक क्षणामध्ये थँकफुलनेसची भावना. नयन मॅडम, चप्पल बूट सँडल घालता का? हो. किती तुटल्या असतील तुमच्या आतापर्यंत चप्पल बूट सँडल? बरंच. मोजूही शकत नाही एवढे, हो. आकडाही माहित नाही एवढं. मग आता विचार करा नयन मॅडम, की जेव्हा उन्हाचे चटके तुमच्यासाठी कोणी, चप्पलने. पावसाचा चिखल कोणी सोसला, चप्पलने. थंडीची थंडी कोणी सोसली, चप्पलनेच. पायात काटा जरी बोचला तो पहिले चपलेने सोसला, तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असला तर तो तुमच्या पायाला बोचला. असं. एवढं सगळं साधी एक चप्पल तुमच्यासाठी करते आणि कधी थँक्यू म्हटलं का चपलेला तुम्ही? नाही, कधीच नाही. मग विचार करा की आपल्या आजूबाजूला असलेल्या असंख्य व्यक्ती आणि वस्तू तुमच्या आनंदासाठी कष्ट करत आहे.
तुमच्या घरातला कर्ता पुरुष जेव्हा बाहेर जातो ना, तो तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर खस्ता खातो असतो, पण आपण आल्यावर साधा स्माईल करून त्याचं स्वागत करू शकत नाही. आपण आपल्याच याच्यात आपण मुलांना शिकवताना त्यांना या ट्युशनवरनं त्या ट्युशनला पाठवत असताना त्याची मानसिकता कुठे हरवलेली असते त्याचा आपण कधी विचारच करत नाही. आणि म्हणून एक लक्षात ठेवा मित्रांनो, बंधूंनो, एकच लक्षात ठेवा मैत्रिणींनो, की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना थँक्यू म्हणायला शिका. कारण जर तुम्ही थँक्यू नाही म्हटलं ना तर काय होईल? आपण खूप कंजूस आहोत थँक्यू म्हणण्यासाठी. आज विचार करा की एक ग्लास पाणी जर मी माझ्या मुलाला मागितलं आणि त्यांनी मला आणून दिलं, आय हॅव टू जस्ट से थँक्यू, आभार. जेवढा तुम्ही आभार व्यक्त करायला लागाल तो अखंड ब्रह्मांड तुम्हाला सकारात्मकतेच्या ऊर्जांशी जोडायला लागेल. सो आजपर्यंत आपल्या आजूबाजूला, कारण लक्षात घ्या आज ती व्यक्ती तुमच्या बाजूला आहे, तुमचा आधार बनून, तुमच्या लेकरांच्या स्वरूपात, तुमच्या जोडीदाराच्या स्वरूपात, तुमच्या ज्येष्ठांच्या स्वरूपात. मुलं उद्या पंख फुटली, बाहेर राहायला गेली, आज आपण त्यांना गृहीत धरतो, त्या त्यांच्या सोबतही आपल्याला जर नाही लाभली. आजच एक रील बघितली, एक आजीबाईचा व्हिडिओ होता, नऊवारी पातळ घातलेल्या 70-75च्या वयाच्या आजीबाई होत्या. त्यांचं गावात खूप मोठं घराचं बांधकाम चालू आहे. मग एक युट्यूबर त्यांचा व्हिडिओ घेतो आणि तो म्हणतो की आजीबाई हे तुमचं घर आहे का? म्हणते हो. काय कर काय करतात तुमची मुलं? 3 मुलं आहे, एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा इंजिनियर, एक मुलगा टीचर. मग तर तुम्ही खूप आनंदी असाल, एवढं मोठं घर बांधून देऊन राहिले. खर्चाला सुद्धा पैसे देत नाही, वर्षात कधीतरी किराणा टाकतात. हे घर फक्त त्यांना सुट्ट्यात राहायला यावं म्हणून बांधलं जात आहे. विचार करा, आज आहे आपल्या जवळ, त्या व्यक्तीची किंमत करायला लागा. उद्या कदाचित आपल्या सोबत ते नसतील. ओके. आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये जर एक सकारात्मक ऊर्जा पाहिजे असेल, एक पॉझिटिव्हिटी पाहिजे असेल, तर नात्यांना जपायला शिका. आज त्या जोडीदाराला, आपल्या मुलांना घट्ट मिठी मारून एकदा आय लव्ह यू म्हणा. आमच्याकडे की नाही नेहमी जेव्हा भांडणं म्हणजे फॅमिली काउन्सिलिंगच्या केसेस येतात, त्यांची गंमत सांगते. काय करतो आपण नेहमी प्रॉब्लेमवर फोकस करतो. आमची एक ऍक्टिव्हिटी आहे जी सक्सेसफुल आहे, कधी वेळ मिळाला तर आपल्या कुटुंबात करून बघा. आपल्या ना कुटुंबाप्रती खूप कंप्लेंट असतात. मी काय करते, त्या कंप्लेंट जर कुणाच्या असल्या तर मी काय करते की पती पत्नी जेव्हा माझ्याकडे येतात काउन्सिलिंगला, त्यांना म्हणते 2 कागद देते. थोडंसं बोलल्यानंतर त्यांना म्हणते की तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. पतीच्या हातात एक कागद, पत्नीच्या हातात एक कागद. आणि मी त्यांना मस्त प्रोत्साहित करते, लिहा अजून काय प्रॉब्लेम आहे, लिहा लिहा लिहा. जे जे प्रॉब्लेम वाटतात सगळे लिहून टाका कागदावर. अजून अजून जुने, अजून आठवा जुनं काही, अजून आठवा जुने काही आहे. सगळे प्रॉब्लेम कागदावर लिहिले जातात. मग दोन्ही कागद मी माझ्याकडे ठेवते, त्याला उलट करून त्याच्यावर पेपरवेट ठेवून देते. मग काय करते, त्यांचं काउन्सिलिंग करते. आणि काउन्सिलिंग नंतर परत नव्याने कागद देते. आणि आता तुम्ही आयुष्यात जगलेले चांगले छोटे छोटे क्षण कागदावर लिहून काढा, जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी होता. छोट्यातला छोटा क्षण तुम्ही आठवून लिहायला सांगते. मॅजिक काय होतं माहितीये का? पहिल्या कागदांमध्ये राग जो आलेला होता तो भरभरून लिहून घेऊन पान भरलेलं होतं. मग त्यांचं काउन्सिलिंग झालेलं असतं एकमेकांप्रती. मग एकमेकांप्रतीचे चांगले भाव लिहिता लिहिता डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा व्हायला लागतात. स्वतःची चूक लक्षात येते की आपण काय गृहीत धरलं, का समोरचा व्यक्ती असा वागला. आणि जे कपल भांडायसाठी आले होते, मला काही करावं लागलं का त्यांच्यासाठी? मी फक्त त्यांना मार्ग दिला. आणि कदाचित तुम्ही असंच न बोलल्यामुळे बरेचसे नाते गुंतवून ठेवलेले आहेत. एक लक्षात ठेवा, एका व्यक्तीसोबत जेव्हा आपला अबोला असतो ना, तो त्याच्या बॉडीचे व्हायब्रेशन खराब करत नाही, दिवस दिवस तुमच्या बॉडीचे ऑर्गन खराब होत असतात. कारण तो तणाव, सॉरी, ते सप्रेशन आपल्याही बॉडीला आणि माइंडला सहन होत नाही. पण आपण त्या तणावाच्या ऊर्जांमध्ये बॉडी आणि माइंडला तसं टाकून ठेवलेलं असतं आणि त्या निगेटिव्हिटीच्या ओझ्याखाली शरीराला दाबत असतो.
सो तिसरा नियम, मी सगळ्या प्राणीमात्रांवर प्रेम करणार, सगळ्या छोट्यातल्या छोट्या वस्तूंवर मला थँक्यूची राहणार आहे, आशीर्वादाची गिनती. त्याच्यानंतर चौथा नियम आहे की मैं ईमानदारी से अपने काम करूंगा या करूंगी. आता विचार करा, शिक्षकांनी जर मन लावून शिकवायला सुरुवात केली तर शालेय अध्ययन प्रक्रिया किती सुंदर होऊन जाईल. डॉक्टरांनी फक्त प्रत्येक वेळेस खूप सारा पैसा कमावण्याची भावना न ठेवता पेशंटचं भलं व्हावं ही भावना ठेवली. एखाद्या इंजिन, आताच मुंबईचा तो ब्रिज रिअल आहे का माहिती नाही मला, मी न्यूज मध्ये बघितलं की तो एका व्यक्तीने असा ब्रिज आणून असा करून असा केला. इफ दॅट रिअल, तर विचार करा की त्याला खरोखर लोककल्याणाची भावना कुठेतरी होती का? एवढी मोठी चूक होण्यात प्रशासनाची किती जबाबदारी असेल. पण अशा गोष्टी जेव्हा घडतात तर एक लक्षात घ्या की आपल्याजवळ असलेलं जे नॉलेज आहे, इमानदारीने जर काम केलं तर अशा चुका होणार नाही. म्हणून तो इंजिनियर असो, डॉक्टर असो, किंवा एक माझी गृहिणी असेल मैत्रीण, किंवा पतीने पतीचे कर्तव्य व्यवस्थित पूर्ण केले, मुलांनी आपल्या अध्ययनाचे कर्तव्य पूर्ण केले, डॉक्टरांनी त्यांचे कर्तव्य पूर्ण केले, इंजिनियरनी त्यांचे कर्तव्य पूर्ण केले, तर खरोखर जीवनामध्ये प्रॉब्लेम राहील का? आज प्रॉब्लेम आहे कारण आपण आपले कर्तव्यच पूर्ण करत नाही. आपण गृहीत धरतो गोष्टींना, व्यक्तींना. सो व्हॉट इज द बेस्ट थिंग? आपल्याला गृहीत धरायचं नाही आहे. ओके, आपल्याला गृहीत नाही धरायचं आहे. प्रेम व्यक्त करायला शिका आणि जबाबदाऱ्यांचा स्वीकार करा. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरित्या निभवण्याचा. कोण प्रॉमिस करता कि जो भी जिम्मेदारी आप पे हो वो आप 100% निभाने की कोशिश करूंगे. पूर्ण इमानदारीने आपण जर काम केलं, जेही कर्तव्य, एखादी हाऊसवाईफ असेल तिची जबाबदारी वेगळी आहे, मुलांचं अभ्यास ही जबाबदारी आहे, डॉक्टरांची जबाबदारी वेगळी आहे, टीचरची वेगळी आहे, इंजिनियरची. तर प्रत्येकाने 100% इमानदारीने काम केलं तर डेफिनेटली आपण आपल्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये आनंदाची निर्मिती करू शकतो. आणि पाचवा नियम त्यांनी सांगितला, हर जीवित प्राणी के प्रति दयालु रहूंगा या रहूंगी. म्हणजे प्रत्येक जीवित प्राणी म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला असलेला प्रत्येक नातेसंबंध, ॲनिमल्स, अजून कुठले जे आपल्यासाठी, एक ही सायकल आहे. प्रत्येक प्राणी एकमेकांवर निर्भर आहे, प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर निर्भर आहे. पण आपण काय करतो? मेरे जेब में पैसे तो मैं सब कुछ खरीद लूंगा, असं नाहीये. जर ही गोष्ट सत्य असती, पैशाने सगळं घेता आलं असतं. कोरोना काळामध्ये अमेरिकेतल्या 7 स्टार हॉटेलच्या मालकांनी त्याचे सगळे पैसे हवेत उडवून स्वतः आत्महत्या केली होती. का? तर त्याच्या कुटुंबातल्या 5 सदस्यांचा मृत्यू झाला होता. पैसे से हर वो खुशी खरीदी नहीं जा सकती. जीवन जीने के लिए हमारे आसपास हमें प्यार करने वाले लोगों की बहुत जरूरत है. आणि म्हणून जे लोक तुमच्या घरात तुमच्यासाठी आहेत ना, होऊ शकते एखादी सासू राग करणारी असेल तुमच्या, पण तिचंही तुम्ही दुश्मन नसता. तिने तो काटकसर करून संसार उभा केलेला असतो. तिच्याही काही संसाराच्या अपेक्षा असतात आणि आपण येऊन त्याच्यात एकदम बदल करतो, तर समोरच्या व्यक्तीला ते ऍडजस्ट करायला त्रास होत असतो. आणि म्हणून कुटुंबाला एकमेकांनी सांभाळून घ्या, एकमेकांना प्रेम करा. कारण कसंही जगलात, का करायचं आहे, कारण कसंही जगलात तरी एक दिवस दी एंड हा फिक्स है, जिसको आप टाल नहीं सकते. जितनी चाबी भरी उतना चले खिलोना. त्या 10 लाख लोकांमध्ये केव्हा आपला नंबर लागेल हे माहिती नाहीये. म्हणून जो वर्तमानातला क्षण आपल्यासोबत आहे तो शाश्वत आहे. अजितदादा प्लेनमध्ये बसल्यावर त्यांना माहिती होतं का पुढचा 1 तासात त्यांचं आयुष्य नाहीये? इतकं क्षणभंगूर आयुष्य आहे. मग एक लक्षात ठेवा, या क्षणभंगूर आयुष्यामध्ये जो क्षण मिळालेला आहे त्याला जगायचा आहे की त्याच कटकट, त्याच टेन्शन, त्याच चिंतांमध्ये पडायचं आहे? चॉईस कोणाची आहे? आपली आहे. सो परम रेकी तुम्हाला काय शिकवते? परम सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवन जगायला शिकवते. 5 सूत्रांसोबत जोडते. पण त्याच्यासाठी पहिले तुम्ही तयार असायला पाहिजे. सो रेडी आहात या 5 तत्वांसोबत जगून, रेकी ऊर्जांना कनेक्ट करून आपल्या जीवनाला सार्वभौम, सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी? तर आता आपण जाणून घेऊया या रेकीचा इतिहास
की रेकी, हिस्ट्री ऑफ रेकी आहे, त्याच्यानंतर आपण वेळ असला तर रेकीची विशेषता बघू. अन्यथा एक लक्षात घ्या, शनिवार आणि रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते काल, आणि मला उद्या माझं आउट ऑफ स्टेशन एक सेशन आहे, त्याच्यामुळे मी अवेलेबल नाही आहे उद्या. तर आपलं सेशन हे सोमवारी होईल. तर त्याच्यामुळे तुमचा पेशन्स आहे, मी तर माझे कमिट केलेले 10 तासांचे सेशन कंप्लीट करणार आहे. तर पुढच्या आठवड्याचं आपलं सिलेबस काय राहणार आहे, आपण औरा बघायला शिकणार आहे. 7 चक्राची एनर्जी आपल्या जीवनाला कशी अफेक्ट करते ते आपण बघणार आहोत. पाण्याला, तुमच्या शब्दांनी पाण्याची चव तीर्थासारखी किंवा नारळाच्या पाण्यासारखी कशी बदलते ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातनं तुम्ही स्वतःला आणि इतरांना हील करायला शिकणार आहे. टच हिलिंगनी तुम्ही स्वतःचे दुखणं कमी करायला आणि इतरांचे दुखणं कमी करायला शिकणार आहे. प्लस एक मनी मंत्र तुम्हाला देणार आहे. हे आपलं नेक्स्ट वीकचं सिलेबस राहणार आहे. त्यासोबतच आजार आणि त्याचं निदान याचं प्रोटोकॉल, नोट्स, पीडीएफ सगळं तुम्हाला मिळणार आहे. डेली रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत पोहोचतच आहे. फक्त रेकॉर्डिंग योग्य वेळी भेटण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रेकॉर्डिंग तुम्हाला सबस्क्राईब केल्यावर ते तुम्हाला योग्य वेळेस भेटेल. ठीक आहे, नाही तर मग ते रेकॉर्डिंग इकडे तिकडे जाईल तर तुम्हाला ते भेटणार नाही, कारण प्रत्येक बॅचमध्ये आपलं तारीखनुसार रेकॉर्डिंग अपलोड होत असतं. ठीक आहे. सो आता आपण बघूया. तर म्हणजे क्लास आहे अजून 4 वाजेपर्यंत, पण सांगून देते की मग ते काय अर्धे लोक हे होऊन जातात गायब इथून, म्हणून सांगते आहे की सोमवारी आपलं शनिवार रविवार क्लासला सुट्टी राहील, जी प्रत्येक वेळेसच असते. आणि आता क्लास आपला शनिवार रविवार नंतर सोमवारी होणार आहे. एकच मिनिट. सो आता आपण बघणार आहे रेकीचा इतिहास. रेकी तसं जर बघितलं तर भारताच्या अथर्व वेदामध्ये रेकीचा उल्लेख आलेला आहे. प्लस भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील रेकी, म्हणजे रेकी शब्द नाही, रेकी हा जपानी शब्द आहे. स्पर्श चिकित्सा या नावाने एक हिलिंग एनर्जी आहे. तुम्हालाही माहिती आहे की ऋषीमुनी एखाद्या आजाराला, पेशंटला स्पर्श करून त्याला हील करायचे, तर ही ऊर्जा ऑलरेडी भारतामध्ये अस्तित्वात होती. पण माहिती आहे तुम्हाला की जसं आपल्या भारतातनं योगशास्त्र आज योगा म्हणून तिकडनं आलं, तर आपण काय करतो, कोणीतरी म्हणतं का मी योग साधना करत आहे, तुम्ही काय म्हणता, आम्ही योगा करत आहे. तर तसंच रेकी हा जपानमध्ये रिडिस्कवर झाला, म्हणून रेकी म्हणून जगामध्ये प्रसिद्ध झालेला शब्द आहे, जो डॉक्टर मिकाऊसींनी रिडिस्कवर केला. अन्यथा भगवान बुद्ध रचित कमलसूत्र ग्रंथामध्ये त्याच पद्धतीने अथर्ववेदामध्ये देखील स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आलेला आहे. तर डॉक्टर मिकाऊसींनी या ऊर्जांना रिडिस्कवर केलं. डॉक्टर मिकाऊसी स्वतः पीएचडी झालेले व्यक्ती होते, कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, आणि त्यांचा अभ्यास झालेला होता की जगामध्ये काहीतरी अशी ऊर्जा आहे जी लोकांच्या दुःखांचं समूळ नाश करू शकते. एक दिवस कॉलेजमध्ये त्यांचे काही विद्यार्थी त्यांना भेटले आणि त्यांनी प्रश्न केला की सर, अशी खरंच एखादी ऊर्जा आहे की ज्याच्यातनं दुःखांचं निवारण होऊ शकतं. त्यांचाही अभ्यास झालेला होता आणि त्यांनी त्या अध्ययनातनं त्यांना माहिती होतं की अशी ऊर्जा आहे, पण हाऊ टू यूज दॅट एनर्जी हे त्यांना माहिती नव्हतं. ऊर्जा तर आहे, पण तिचा वापर कसा करायचा हे त्यांना माहिती नव्हतं, आणि म्हणून असं म्हटलं जातं की 7 वर्ष त्यांनी आपल्या वाराणसीला येऊन अभ्यास केला, बौद्ध धर्माच्या ग्रंथांचा किंवा हिंदू धर्मातल्या वेदांचा अभ्यास करून त्यांना त्या प्रश्नांची उत्तरे बऱ्यापैकी मिळाले, पण ही आयडिया क्लिअर झाली नव्हती. परत हाऊ टू यूज दॅट एनर्जी ही आयडिया त्यांची तेव्हाही क्लिअर झाली नव्हती, आणि म्हणून
त्यांची ही आयडिया क्लिअर न झाल्यामुळे त्यांनी परत जेव्हा भारतात आले त्या प्रश्नाचं भारतातनं ते जपानला गेले आणि जपानमधल्या तेव्हाच्या त्यांना एवढं माहित झालं होतं की प्रत्येक सिद्धी प्राप्तीसाठी ध्यान साधना करावी लागते. आपल्या भारतातील ऋषीमुनींना भगवान बुद्धांना 12 वर्ष तपश्चर्यानंतर बुद्धत्व प्राप्त झालं किंवा जैन साधूंना देखील ध्यान साधनेनंतर किंवा भारतीय सगळ्या साधू संतांनी ध्यानाच्या मार्फतनच सिद्धी प्राप्त केलेली आहे. त्यांची साधना तेवढी बळकट होती. आता यासाठी त्यांनी देखील जपानमध्ये माउंट कोरियामा पहाडीचं नाव आहे. माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर गुगलवर सर्च करू शकता. त्यांनी तिथे साधना केली 21 दिवस अन्न पाणी त्यागून. आज जिथे रेकीचं मंदिर उपलब्ध आहे जपानमध्ये माउंट कोरियामा येथे रेकीचं मंदिर आहे. बरेचसे रेकी साधक तिथे जातात. ओके, तर माउंट कोरियामध्ये 21 दिवस त्यांनी तेव्हा तो निर्जन पहाड होता. आज तिथे मंदिर आहे, पण त्यावेळेस जेव्हा डॉक्टर मिकॉसींनी साधना केली बर्फाने आच्छादलेला निर्जन असा पहाड होता. तिथे त्यांनी एका दगडामध्ये 21 दगड ठेवले आपल्या एका पिशवीमध्ये छोटे छोटे आणि रोज एक दिवस संपला म्हणून ते एक दगड खाली टाकायचे. असं करता करता 20 दगड संपले. शेवटचा एक दगड त्यांच्या पिशवीत होता. ते हताश झाले की ज्या ऊर्जांच्या शोधासाठी त्यांचं एक सेटल करिअर होतं की प्राध्यापक होते त्या सगळ्या ऊर्जा सोडून ते त्या ऊर्जांच्या मागे लागतात आहे की जे अजूनही मला प्राप्त झाली नाही. मग ते पूर्ण हताश झाले आणि परत पूर्ण शक्तीने साधनेला बसले आणि त्या रात्री असं समजा ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला. रेकी शक्तिपाताशिवाय काम करत नाही. ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला आणि पूर्ण त्यांना ऊर्जांचं एक कवच प्राप्त झालं. ज्या कवचाला त्यांनी म्हणजे असं समजा की ते कवच पूर्ण त्यांना पूर्णपणे आच्छादित झालं आणि त्या कवचाच्या याच्यामुळे त्यांच्या ज्या ऊर्जा क्षेत्रांवर त्यांना सकारात्मकता प्राप्त झाली. तर काही सिम्बॉल जे आपण सेकंड आणि थर्ड लेवलला वापरतो ते पण त्यांना ब्रह्मांडाने आत्मसात करून दिले किंवा त्यांना सिद्धत्व त्याच्यामुळे प्राप्त झाले. सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांना कडकडून भुकेची जाणीव झाली आणि असं वाटलं की खाली जाऊ मस्त जेवण करा वगैरे असं त्यांना जाणवायला लागलं. ते पहाडीत खाली धावत यायला लागले तर त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. आपल्याला ठेच लागली तर पहिले आपला हात तिथे पोहोचतो जिथेही लागलं तिथे आपला पहिले गुडघ्याला लागो काही लागो आपण हात लावतो. तर त्यांनी पायाच्या अंगठ्याला हात लावला आणि पहिला रेकी शक्तीचा अनुभव घेतला. त्यांच्या अंगठ्यातनं भळभळ रक्त वाहत होतं, वेदना होत होत्या. काही मिनिटं त्यांनी हात पकडल्याबरोबर वाहणारं रक्तही थांबलं आणि वेदना पण थांबल्या. त्याच्यानंतर ते खाली आले. एक खानावळ होती तिथे म्हटलं की मला पोटभर जेवण द्या मी एवढ्या दिवसाचा उपवासी आहे असं सांगितलं. तो हॉटेल मालक म्हणे की सर तुमचं वय बघता तुम्ही ज्यूस बीस घ्या हेवी जेवण तुम्हाला सहन होणार ते म्हणे पोटभर जेवायचं आहे. आपण 1-2 टाइमचा एकादशीचा उपवास केल्यानंतर जेवल्यानंतर आपल्याला जास्ती जेवलं की अनइझी वाटतं पण त्यांना ते एकदम फ्रेश वाटलं. पण त्यावेळेस ते जेव्हा हॉटेलमध्ये जेवत होते तर हॉटेलला मध्ये जी मुलगी त्यांना 13-14 वर्षाची होती जी वाढत होती. तिच्या चेहऱ्यावर खूप दुःखद वेदना होत्या आणि त्या दुःखद वेदनांमुळे त्या दुःखद वेदनांमध्ये त्यांनी विचारलं त्या हॉटेल मालकाला की हिला काय झालेलं आहे. हॉटेल मालकाने सांगितलं ही माझी नात आहे आणि हिच्या दोन्ही दाढा सुजलेल्या आहेत त्याच्यामुळे हिच्या वेदना खूप होतात आहे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा तिच्या अशा दोन्ही गालांवर परवानगी घेऊन हात ठेवला त्यांना अंतर्प्रेरणा झाली तर पहिला पेशंट जो डॉक्टर मिकॉसींनी ठीक केला त्या मुलीच्या वेदना 10 ते 15 मिनिटांमध्ये मिकॉसींनी स्पर्श करताच दूर झाल्या आणि एकदम सुंदर त्या पोरीला बरं वाटायला लागलं. आता डॉक्टर मिकॉसींना पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनात होत्या. त्यांना असं वाटलं की मला ही जी ऊर्जा प्राप्त झालेली आहे हिचा उपयोग मी अशा गरीब लोकांवर करावा की ज्यांना गरज आहे. आणि जपानमधल्या त्यांनी भिकारी लोकांची जी वस्ती होती बेगर सोसायटी तिथे त्यांनी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ही ऊर्जा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक कुटी बांधली आणि त्या भिकाऱ्यांच्या वस्तीत 7 वर्ष राहिले. किती वर्ष? 7 वर्ष. 7 वर्ष त्यांनी त्या लोकांची सेवा केली. जखमी लोकांना हील केलं, दुःखी लोकांना हील केलं आणि त्यांची इच्छा काय होती की यांनी सभ्य लोकांच्या जीवनात जावं, स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवावे आणि तिथे वास्तव्य करावं. पण हात पसरल्यावर भेटते, मेहनतीची तयारी नसते लोकांची. तर ते भिकारी लोक काय झालं की काही दिवस बाहेर जायचे आणि परत येऊन राहायचे. बिकॉज इतकं वाईट वाटलं की मी ज्या ऊर्जांसाठी माझे अख्ख्या आयुष्य दिलं आणि त्या ऊर्जांचा ज्यांच्यासाठी मी वापर करत आहे त्या लोकांवर फायदा काय होत नाही आणि म्हणून ते परत मेडिटेशनमध्ये बसले. प्रश्न केला की माझं काय चुकलं. आपण त्याला आकाशवाणी म्हणा की त्यांना इंटेन्शन म्हणा प्राप्त झालं.
तुला इथे कोणी बोलवलं होतं का? उत्तर काय होतं? नाही. तू या बदल्यात काही मोबदला घेतला का? परत उत्तर काय होतं? नाही. डॉक्टर मिकॉसिन मग आता तिथून नियम केला डॉक्टर मिकॉसिननी, मागितल्याशिवाय कुणालाही रेकी ऊर्जा द्यायची नाही. मागितल्याशिवाय कुणालाही रेकी ऊर्जा द्यायची नाही. आणि शक्तिपात हा जो आहे तर तो ज्या परवानगीने घ्यायचा आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग मॅडम तुम्ही फ्रीमध्ये क्लास घेताय याचा अर्थ तुम्ही डॉक्टर मिकॉसिनचा नियम तोडला असं तुम्हाला वाटू शकतं. ज्या दिवशी तुमचा रेकीचा शक्तिपात राहील पुढच्या आठवड्यात, तर तेव्हा तुम्ही तुमच्या मर्जीने उपस्थित राहाल तेव्हा शक्तिपात होईल. म्हणजे तुम्ही परवानगी दिलेली आहे आणि राहिला प्रश्न त्याच्या बदल्यात मोबदला. कारण मी तुम्हाला फ्रीमध्ये शक्तिपात देणार आहे, हा मिकॉसिनचा नियम मी तोडत नाही. कारण जे लोक पुढे रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलला ऍडमिशन घेतात, मी असं समजते की तुमच्यासाठी जे 10 दिवस मी फ्री सेशन दिलेलं आहे त्याच्यातनं मला जी काही फी उपलब्ध होईल, मी तुमच्या सगळ्यांची लेवल 1 ची फी देखील त्यासोबत इन्क्लूड माझ्याकडे आली असं मी एक इंटेन्शन देऊन टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी डॉक्टर मिकॉसिननी सांगितलेले दोन्ही नियम तोडत नाही, की तुमची परवानगी असते तेव्हा तुम्ही शक्तिपाताला बसता आणि राहिला प्रश्न मोबदला घ्यायचा, तर त्या मोबदल्यासाठी मी असं गृहीत केलेलं आहे की तुम्ही सेकंड आणि थर्ड लेवलची जी फी जे लोक येतात नेक्स्ट लेवलला तर त्यांच्या फी मध्ये मला माझी फी मिळालेली आहे. ओके, या पद्धतीने मी सुद्धा कुठलेही डॉक्टर मिकॉसिनचे नियम तोडत नाही. मग आता डॉक्टर चिरोजी हॅशी जे आहेत हे म्हणजे मिकॉसिननी मग तिथून बेगर सोसायटीतनं एक छान क्लिनिक काढलं जिथे पेशंटला खूप बरं वाटायला लागलं. आता जपान त्यावेळेचा देश, चिकित्सक आताही आधुनिक आहे तेव्हाही आधुनिक होता आपल्यापेक्षा. तर हे जे आहे तिथले एअर चीफ मार्शल होते आणि तिथे द्वितीय महायुद्धानंतर जो नरसंहार झाला जपानमध्ये हिरोशिमा नागासाकीला, त्याच्यातनं कंटाळून त्यांनी मिकॉसिनना गुरु मानलं, त्यांना शरण गेले आणि रेकी विद्या शिकून रेकीचं मोठं हॉस्पिटल त्यांनी तिथे तयार केलं. पण या दोघांपेक्षाही महत्व जातं ते हवाई टकाटांना. ते का? त्या महिला होत्या म्हणून? नाही. त्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर्स होत्या, पण त्याही पेक्षा या रेकी सोबत जगल्या. कसं? वय वर्ष 30 मध्ये त्यांना असा कॅन्सर झालेला होता की डॉक्टरांनी इतके कॉम्प्लिकेशन्स आणि इतके ऑपरेशन सांगितले होते. पण या मूळच्या जपानच्या होत्या, लग्नानंतर अमेरिकेला सेटल झाल्या होत्या. तर यांनी डॉक्टर चिरोजी हॅशींची मदत घेतली त्यांच्या हिलिंगसाठी. 6 महिने यांच्या मार्गदर्शनात यांच्यावर उपचार चालला. कॅन्सर कोणत्या वयात होत्या? 30व्या वर्षी. आणि या 80 वर्षापर्यंत जगल्या रेकीमुळे. त्यावेळेस 80 वर्षापर्यंत जगल्या. आजही यांची नात अमेरिकेला रेकीचं मोठं सेंटर चालवते. इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मुख्य केंद्र आज जपान नसून अमेरिका आहे. कारण हा वारसा यांनी चालवला. जगामध्ये रेकी पोचवली. आज तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहात विद्यार्थी म्हणून आणि मी ग्रँडमास्टर म्हणून शिकवते, याचा संपूर्ण श्रेय हवाई टकाटांना जातं. कारण त्यांनी त्यांच्या 80 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आजच्या सारखं इंटरनेटचा जमाना नसताना 22 ग्रँडमास्टर तयार केले आणि ज्याच्यामुळे ही रेकी भारतापर्यंत पोहोचली आणि भारतातून आज असंख्य लोक. पण वाईट हे वाटतं की बरेच लोक या रेकीला फक्त पैसे कमवण्याचं साधन बनवून बसलेले आहे. रेकी शिक्षकाकडे रेकीचे 5 तत्व स्वतःच्याच आयुष्यात नसतात आणि आज फक्त मार्केटमध्ये असे की लोक बसलेले आहे रेकी शिकवण्यासाठी, त्याचं वाईट वाटतं. म्हणजे रेकी माझा प्राण असल्यासारखं, कारण रेकीने माझ्या कठीण जीवनातनं मला वाचवलेलं आहे. आज आपल्या क्लासचा डे 4 आहे. आतापर्यंत मी तुम्हाला हे वेळच नाही पडत. कधी-कधी तर 10 दिवसांचं सेशन संपून जातं. पण मी कोण आहे? मी सांगायला सुद्धा वेळ मिळत नाही. तर आज मी रेकीबद्दल इतकी का शिकवते, का लोकांपर्यंत पोहोचवते? कारण रेकी माझ्या जीवनात येण्याच्या आधी आय वॉज झिरो. हायेस्ट गोल काय होतं? माझ्या भावाला काय म्हणायची, दादा मला घरी बसून ₹5,000 अर्न करायचं काहीतरी सांग. उद्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कसा अरेंज होईल यासाठी तणावपूर्ण जीवन होतं. सगळ्याच लाईफमध्ये फायनान्स असो, रिलेशन असो, हेल्थ असो, सगळीकडे प्रॉब्लेम होता. आय वॉज ऍडमिटेड 7th मंथ. 7 महिने मी माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये काढलेले आहेत. थँक्स टू रेकी आणि स्वामींची कृपा की या रेकीनी लिटरली मला सगळ्या गोष्टीतनं प्रोटेक्ट केलं. माझ्या हसबंडचा एक भयानक ऍक्सिडेंट झाला होता. त्या ऍक्सिडेंट मधनं
सुखरूप ते वाचले, हे सगळं रेकीने दिलं. जिथे डॉक्टरांनी मला प्रेग्नन्सीच्या 5व्या महिन्यात सांगितलं होतं की आपण ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकत नाही, तिथे टचवूड की माझ्या आज मुलगा जो 17 वर्षाचा आहे, तर रेकीनी म्हणजे डॉक्टरांनी त्याला पाहिल्यावर चमत्कार म्हटलं होतं. हे रेकी आणि स्वामींची कृपा. माझ्या आयुष्यात घडणारा प्रत्येक घटना स्वामी समर्थ माझ्यासाठी एंजल आहेत. तर या सगळ्या ज्या ऊर्जा आहे, जेव्हा तुम्ही ट्रस्टफुली हे करता, तर आयुष्य बदलून जाते. आणि म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी क्षण, तर माझे गुरु नेहमी म्हणायचे की रेकी सगळ्यांच्याच आयुष्यात येत नाही. ज्याला युनिव्हर्स काहीतरी मल्टिपल काहीतरी घेऊन देतं, त्या ऊर्जा म्हणजे आयुष्यात काहीतरी बदल व्हायचा आहे, त्याच्या जीवनात रेकी येत असते. आज मी एक सर्वसामान्य हाऊसवाईफ, पण रेकीने आज मला वर्ल्ड लेव्हलचा म्हणजे लिटरली सांगते 16 जूनला लंडनमध्ये एक कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रम पार्लमेंटमध्ये होणार आहे. तिथलं इन्व्हिटेशन मला आलेलं आहे. पण आयुष्यात कधी भारताच्या बाहेर गेली नाही नेपाळ सोडून. तर हे माहिती नाही ते विजाचं काम कसं करायचं हे करायचं म्हणून मी थोडं पुढे मागे चालू आहे. इन्व्हिटेशन मिळालेलं आहे. आज रेकीनी वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलन्स इंग्लंड इंग्लिश न्यूजच्या कव्हर पेज, इंग्लंडची जी मॅगझिन इंटरनॅशनल लेवल पब्लिश होते, त्याच्या कव्हर पेजवर फोटो आहे माझा आणि आतमध्ये बायोग्राफी आहे. हे सगळं किंवा आज अनेक अवॉर्ड मला या रेकीतनं मिळाले. पण सांगते की रेकी तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. असं नाही की रेकी शिकल्यानंतर आयुष्यात अप्स अँड डाऊन्स होणार नाही. पण आलेल्या प्रत्येक दुःखाला बॅलन्स करण्याची एनर्जी आपोआप तुमच्यामध्ये येईल. रेकी अशी सहज काढेल तुम्हाला बाहेर. माझा मुलगा 9th मध्ये असताना खूप डिप्रेशनमध्ये गेला होता. शाळेत जाणं बंद केलं होतं. ट्युशनला गेलाच नाही. आज टचवूड तोच मुलगा 10वीत 90% घेऊन पास झाला. मागे त्याला थोडं मोबाईलचं हे लागलं होतं, की नाही आता पण रेकी होती माझ्यासोबत. आज त्याचं पुस्तक पब्लिश होणार आहे वय वर्ष 17 मध्ये. हेल्थ कोच कंप्लीशन झालाय त्याचं. बाकी म्हणजे जिथे मुलं फक्त एक एज्युकेशन पूर्ण करू शकत नाही, माझ्या मुलाचे मल्टिपल कोर्सेस शिकणं सुरू आहे. तर एक लक्षात घ्या, की रेकी तुम्हाला किती म्हणजे आज लिटरली आयुष्यात काही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी या क्षेत्रातनं अनेक म्हणजे मला असं वाटायचं की 10 महिलांना रोजगार द्यायचा. हे माझं खूप मोठं स्वप्न होतं, की आपण असं काहीतरी करावं. 10 महिलांना रोजगार द्यायचा. आता आपले रेकी आणि बाकीचे जे सगळे कोर्सेस असतात त्याच्यातनं शेकडो महिला अशा आहेत ज्या स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर झाल्या, ज्याच्यात 1 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत त्यांचं अर्निंग आहे. तुम्ही माझ्यासारखी ज्योती पवार मॅडमची ॲड बघत असाल, त्या माझ्या स्टुडंट आहे. शलाका चौधरी आहे, मोनिका भडनके आहे, असे नावं घेता योगेश अहिरे सर आहेत, सचिन सर आहेत, अशा कितीतरी लोक आहेत ज्यांचे आज मल्टिपल अर्निंग चालू आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की ही जी रेकी ऊर्जा जर तुम्ही इथे आहात आणि तुम्ही याला पुढे शिकायचं जेव्हा विचार करता, तर रेकीला माझंही नेहमीचं वाक्य असतं, रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. तुमचं हेल्थ असो, रिलेशन असो, फायनान्स असो, तीनही आयामांवर रेकी तुम्हाला सहकार्य करते. त्यासोबत हळूहळू तुमचा आध्यात्मिक विकास देखील घडवत असते. इतकं सुंदर ही रेकी ऊर्जा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल करत असते आणि हे सगळं प्रॅक्टिकली स्पर्शाने तुमचं दुखणं दूर होणं. मी एक स्वतः तुमचं हिलिंग करून देणार आहे. पूर्ण त्या पुढच्या नेक्स्ट वीकच्या आपल्या सेशनमध्ये एक स्वतः मी तुमचं पूर्ण परिपूर्ण हिलिंग करून देणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तर पुढच्या आठवड्यात परत एकदा आठवण करून देते, शनिवार रविवार आपला क्लास होणार नाही. आता आपला क्लास सोमवारी 3 वाजता होईल आणि तिथे आपण औरा बघायला शिकणार आहे. औराचे प्रॅक्टिकल घेणार आहे. एक व्यक्ती जर तुमच्यासोबत असला तर 2 व्यक्ती एकत्र येताना एकमेकांचा औरा कसा कनेक्ट होतोय प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. औरा क्लीन कसा करायचा, स्कॅन कसा करायचा, हील कसा करायचा, हे प्रॅक्टिकल आपण मंडेला घेऊ. 7 चक्रांची ऊर्जा आपल्या जीवनावर कशी अफेक्ट करते त्याच्यातनं तुम्ही लोकांच्या बिहेवियर्सला ओळखायला शिकाल, की अमुक एक व्यक्ती असं बिहेव करते तर का करते, हे देखील तुम्ही ओळखू शकणार आहे. त्याच्यानंतर तुमचा शक्तिपात होईल. तुमच्या एनर्जी ॲक्टिव्हिटीतून तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलेल आणि मिठाचा खारटपणा कमी होईल. हे सुद्धा प्रॅक्टिकली करणार आहे, पण ते त्याच्यासाठी नाही का करायचं ते मी त्या क्लासमध्ये हे करेल. आजार आणि त्याचे उपचार आपण शिकणार आहे आणि मनी मंत्र शेवटच्या दिवशी तुम्हाला देणार आहे तुमचे प्रश्न उत्तरांचं. अशा पद्धतीने आपलं पुढच्या आठवड्याचं सेशन राहणार आहे. तर भेटूया याच नव्या ऊर्जांसोबत येणाऱ्या सोमवारी. तर इथपर्यंत कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. त्यानंतर आज आपण इथे थांबूया. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? चला ग्रेट. प्रश्न नाही पडले तर मला एकच प्रश्न पडतो, एक तर मी बोललेली काही समजली नाही. हा, स्मिता मॅडम बोला.
थँक्यू मॅम. मॅम, प्रश्न तर काहीच नाहीयेत. तुमच्या सोबत राहिल्यावर काहीच प्रश्न नाही उभे राहत, पण थोडासा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे, शेअर करू शकते? बोला बोला. हा, तर मॅम आता आपण NLP केलेला आहे, मर्कबा हिलिंग देखील केले आणि रेकी सोबत गेले 2 वर्ष आहे. तर मी माझा एक्सपिरियन्स नक्की शेअर करेन सगळ्यांसोबत की खूप छान एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मेडिटेशन करतो आपण, ज्या नॉर्मल मेडिटेशन करणं आणि आपलं 7 चक्राचं मेडिटेशन किंवा मॅम जे सांगतील ते प्रत्येक गोष्टी फॉलो केल्याने मी माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींमध्ये फरक जाणवलेला आहे मला. मी आता हळूहळू नवीन नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करते. आणि एक आहे की जेव्हा आपण रेकी, जसं मॅम म्हणतात की रेकी आपल्यासोबत सतत असते, असे बरेच एक्सपिरियन्स आहे की कुठे प्रवासाला जाताना आपण रेकीचं जसे सिम्बॉल्स आहेत, 2nd आणि 3rd लेवलला आम्ही अनुभवले ते सगळे सिम्बॉल्स. तर ते सिम्बॉल्स म्हणजे चोखुरे वगैरे टाकल्यावर ना मॅम, अक्षरशः एक छोटंसं असं उदाहरण आहे की खूप ट्रॅफिक होतं. मुंबईला चाललो होतो, खूप ट्रॅफिक, म्हणजे आम्हाला कळून येत होतं की पुढचे 2-3 तास काय आपण इथून हलणार नाहीये. मी चुकून टाकला आणि मला स्वतःला तो इतका, म्हणजे मी स्वतःचीच वेड्यासारखी हसत होती की अरे खरंच एवढं आपण करू शकलेलो आहोत. आणि विदिन 10 मिनिट्समध्ये ते पूर्ण ट्रॅफिक नील झालं आणि पूर्णपणे आम्ही सुखरूप, म्हणजे तिथे पोहोचायला कमीत कमी 5-6 तास लागले, असं तिथे आम्ही 3 तासात पोहोचलो होतो. त्याच्यामुळे मला रेकीचा खूप छान अनुभव आहे. सगळ्यांना मी नक्की सांगेन रेकीचा अनुभव सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि मॅम जसं म्हणतात ना, त्याप्रमाणे फॉलो करा. तुमच्या लाईफमध्ये खूप ड्रास्टिक चेंज तुम्हाला जाणवेल. आणि जसं मॅम म्हणतात तसा विश्वास ठेवा. सर्वात पहिलं विश्वास महत्वाचा आहे. आम्ही मॅमवर डोळे बंद करून विश्वास ठेवलेला आहे आता. आणि त्या ज्या ज्या प्रकारे सांगतात त्या प्रकारे मी फॉलो करते आणि मला खरंच मॅम खूप सुंदर अनुभव येते आहे. प्रॅक्टिस चालूच आहे तशी तर, NLP मर्कबा दोन्हीही चालू आहे, इव्हन दो रेकीचीही चालू आहे. सो खरंच थँक्स टू यू. खूप छान आम्हाला एक्सपिरियन्स मिळतो आणि तुमच्यासारखे म्हणजे खरंच शब्द नाहीयेत, पण तुम्ही जितकं आम्हाला दिलं ना ते कोणीच देऊ शकत नाही. कितीही पैसे मोजा, तुमच्याकडे जे मिळते ना ती गोष्ट अप्रतिम आहे. सो थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. कल्पना पाटील, अनम्यूट करा. हा, बोला कल्पना. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार, बोला. मॅडम, मला प्रश्न नाही विचारायचा, पण मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं की रेकी घेणारे जे आहेत ते आता वरती आहेत. म्हणजे वरती याचा अर्थ सांगते मी, पण तुमचे पाय अजून जमिनीवर आहेत. तर अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला मॅडम तेव्हा ऐकून. म्हणजे मॅडम कशा याच्यातून आल्या आहेत तरी पण, आणि सगळ्यात उत्कृष्ट रेकी म्हणजे तुमची मॅडम. आणि मला एक माझं फक्त ऐकाय एवढं की मला दिल्लीचा तुमचा मागचा प्रोग्राम जो झाला मागच्या महिन्यात, त्याविषयी थोडस सोमवारी सांगाल. ओके. खूप छान, कौतुक मॅडम, खूप अभिनंदन. सोमवारी दिल्ली सांगा हवं तर, वर्ल्ड रेकॉर्ड पण एक्सेल. मला ऐकायची खूप इच्छा आहे, कारण तुमचं स्टेटस काय आहे आज हे लोकांना पण कळू द्या मॅडम. ओके. असं. आज ऍक्च्युली बस, बाकी काही नाही. मला अमेरिकेची जी संस्था म्हणजे युनिव्हर्सिटी आहे, ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी, त्यांनी मला ऑनर केला डॉक्टरेट म्हणून इंटिग्रेटिव्ह मेडिसिनसाठी मागच्या वर्षी. आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलन्स तर्फे माझा लंडन तर्फे सत्कार झालेला आहे. दिल्लीचा भारत मंडपम मध्ये तो प्रोग्राम मोठ्या याच्यात ऑर्गनाईज केला गेलेला होता. आणि तिथे त्यांच्या मॅगझिनचं त्यांनी प्री लॉन्च केलं. तर त्याच्यात त्याच्या मुखपृष्ठावर माझ्या पूर्ण म्हणजे माझाच फोटो आहे आणि आतमध्ये पूर्ण 5 ते 6 पानांची माझी बायोग्राफी दिली गेलेली आहे. ते मॅगझिन आता भोपाळमध्ये हातात येणार आहे, भोपाळमध्ये ते लॉन्च होणार आहे. प्री लॉन्च त्यांनी दिल्लीला केलं आणि अवॉर्ड म्हणाल तर आता ठेवायला जागा नाही अशी कंडिशन आहे. या क्षेत्राने भरभरून दिलं आणि लिटरली मी त्या परिस्थितीत होती की माझ्या घरी इतका म्हणजे फायनान्शियल स्ट्रगल हा होता की घरी घड्याळ नसल्यामुळे जन्माची वेळ माहिती नाही. आई फक्त सांगते की सकाळी यावेळेस, कारण 2 रूमचं टिनाचं घर होतं छोटंसं. लग्न झालं तेव्हा हस्बंडला नोकरी नव्हती. म्हणजे नोकरी होती तरी 3 वर्ष सॅलरी नव्हती. त्या परिस्थितीतनं फायनान्शियली शून्यातनं काळ काढला आयुष्यात. लिटरली सांगते, म्हणजे कार घ्यायचं स्वप्न होतं, पण कार घेण्यासाठी 50,000 खिशात नव्हते. तर आम्ही कारमध्ये लहान लहान मुलांना, कारण मामाकडे कार, मग तिथे गेल्यावर आपल्या मुलांना भेटत नाही. मुलांना वाटायचं आम्ही टेस्ट ड्राईव्ह किंवा कार बघायला कितीतरीदा गेलेलो आहे. सेकंड हँडचं एकही दुकान सोडलं नव्हतं. म्हणजे तो एक काळ आज जेव्हा बघते ना की लिटरली 17 प्रो लॉन्च झालं, माझ्या मुलाने म्हटलं की आई तुला घ्यायचं आहे, आज मी तो घेऊ शकते, घेतला. पण त्या स्ट्रगल मधनं आज मला, म्हणून मी तुम्हाला त्या विश्वासातनं सांगते की रेकीवर जर तुम्ही ट्रस्ट ठेवला. आज माझे कितीतरी विद्यार्थी असे आहे की जे माझ्याकडे आले होते की मॅडम मला 25,000 रुपये महिना माझा अर्निंग असायला पाहिजे. मी तर, माझं स्वप्न 5,000चं होतं. माझे स्टुडंट 25,000 साठी आले, आज 5 लाख कमवून राहिले.
ज्योती पवार मॅडम जेव्हा वेबिनार घेतात तुम्ही त्यांचं ऐका, त्या सांगतात की मी 5 लाख रुपये महिना अर्न करते. आज त्या माझ्याकडे आल्या तर हो. त्यांनी एकच स्वप्न सांगितलं होतं की मॅडम मला 25,000 रुपये महिना अर्न करायचा आहे. मला अभिमान आहे की आज माझे विद्यार्थी या लेवलवर पोहोचलेले आहेत. ज्या शलाका चौधरी म्हणून पण एवढंच माझी इच्छा असते की तुम्ही रेकीसोबत जगा. पण आपण काहीच करू शकत नाही. आपलं अस्तित्व एवढंच आहे की शेवटचा श्वास आपल्याला माहित नाही. द्यायला शिका. पैशाच्या मागे स्वतःला बदलू नका. जे लोकांचं होतं 5 तत्व विसरून जातात. तर ते नका विसरू. कारण तोच आपला गाभा आहे आयुष्यामध्ये जो आपल्याला पुढे नेणार आहे. सो देताना शिका. आज मला खरोखर आनंद वाटतो की मी दरवेळेस संकल्प करते की मला आता यावेळेसचा संकल्प आहे की नवीन एज्युकेशन सत्रामध्ये मला 200 विद्यार्थ्यांना एक डझन बुक, कंपोस्ट पेटी, बॅगचा खर्च खूप जास्ती होतोय. तरी मी ते प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत जर झालं तर प्रत्येक मुलाला एक नवीन बॅग सुद्धा मी देण्याचा संकल्प ठेवलाय. पण वही एक डझन नोटबुक आणि कंपोस्ट पेटी माझ्याकडनं 200 मुलांपर्यंत पोहोचेल. आणि अशा कधी अनाथालय, बेघर निवारा केंद्रामध्ये पण अजून मी माझ्या सोशल मीडियावर अशा एकाही कामाचा फोटो टाकलेला नाही. कारण ते म्हणतात ना की जे आहे ईश्वराने मला दिलं, मग एक माध्यम म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचले. मागे आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा 100-200 करून एका हॉस्पिटलमध्ये म्हणजे अपघातात एक व्यक्ती 2 व्यक्ती त्यांच्या फॅमिलीचे दगावले. एक व्यक्ती खूप सिरियस होता. आपल्या विद्यार्थ्यांनी 100-200 करून त्यांना तिथे चेन्नईला ते पेशंट ऍडमिट होते, सुट्टी नव्हती मिळत. मी फक्त एक मेसेज टाकला. तर आपल्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी 300,000 रुपये 100-200-500 करून त्यांना तिथे हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळण्यासाठी जमा करून दिले. हे एका शब्दावर कोणी एवढं काम करतं. पण अशा कितीतरी गोष्टी आपल्याकडनं घडत असतात आणि मी फक्त माझ्या कार्याला रोज ईश्वराला स्वामींचरणी समर्पित करते की तुम्ही हे कार्य माझ्या आयुष्यात दिलं ते सांभाळून घ्या. करण्याची ताकद माझ्यात द्या. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एवढं काम करायचं एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. कारण शेवटी काहीच उरत नाहीये. व्यक्ती कधीच विचारणार नाही की तुमच्याकडे किती संपत्ती आहे. तो व्यक्ती कसा होता हेच तिथे कुजबुजलं जातंय बाजूला. चला, थँक्यू. या कार्यासाठी परमेश्वर तुम्हाला खूप आयुष्य देणार मॅडम. भरपूर आयुष्य. थँक्यू. आयुष्य नको धन्यवाद. लोकांपर्यंत पोहोचायचं. अभिनंदन परत. चला, थँक्यू. अभिनंदन मॅडम. खूप खूप अभिनंदन. चालेल. तर भेटूया धन्यवाद. याच ऊर्जांसोबत आपण सोमवारी आपल्या नियमित वेळी. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम धन्यवाद. समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच प्रार्थना. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. ओके.